जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी। विकिता गोरस घ्या म्हणे हरी, 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 विकिता गोरस घ्या म्हणे हरी। कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी। विकिता गोरस घ्या म्हणे हरी, 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 विकिता गोरस घ्या म्हणे हरी। देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे। तोची वदनी उच्चारे, 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 तोची वदनी उच्चारे। आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा। गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके। देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे। तोची वदनी उच्चारे, 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 तोची वदनी उच्चारे। का म्हणे हाशे जन, म्हणे हासे जन, म्हणे हाशे जन, तुका म्हणे हासे जन। नाही कान ते ताये, नाही कान ते ताये, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई। का म्हणे हाशे जन, तुका म्हणे हासे जन, का म्हणे हाशे जन, तुका म्हणे हासे जन। नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई,
नाही कानात ठाई नाही कानात ठाई देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी नारी कोणी एकी बोलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी बोलली नारी कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या मन हरी विकिता गोरस घ्या मन हरी देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला विकिता गोरस घ्या मनी हरी विकिता गोरस घ्या मनी हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी कोणी एकी बोलली नारी कोणी
नारी कोणी एकी बोलले नारी कोणी एकी बोलले नारी विकिता गोरस घ्या मन्यारी विकिता गोरस घ्या मन्यारी विकिला डोळा बैसला मारी विकिला डोळा बैसला मारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने तो वादानी उच्चारी तो वादानी तोची वादानी उच्चारी तोची वादानी उच्चारी तोची वादानी उच्चारी देखिला डोळा बैसला मारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उचारी उचारी विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आवाज द्या महाराजच नाही. कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हाशे जन तुका म्हणे हाशे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी शिवे करता निवडलेला गवळणीपर अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून हे गवळण त्या गोकुळामध्ये भगवंताच्या दर्शनाला प्राप्त झालेले आहे आणि दर्शनाला प्राप्त झाल्यानंतर त्या गवळणीची काय अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन या अभंगातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर उपरी समस्त भाविक सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवाचा आजचा समारोप तो आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे. उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी आणि ती काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. वेळ संपलेली आहे कीर्तनाची बरं का. नियोजित कीर्तनाची वेळ संपलेली आहे. 9 ते 11 कीर्तन आहे. मी 8:30 वाजता आलोय बरं का. एक कीर्तन झालं असतं माझं. तुम्ही छापताना जर 10चं छापलं असतं तर मी 10 वाजता आलो असतो ना. माझा वेळ गेला पण मी घालवला नाही. त्या स्टँडवरती बसून नित्यनेम केला बरं का. सांगितलं चंदोबा. तेव्हा वेळेचं भान आहे. फक्त 1 तास आपल्याकडे आहे. 1 तास उरला खटवांगरायाशी. आपला 12ला आरती सहित कार्यक्रम संपेल. का खीर उन्हात आहे तापायला लागल्या. तेव्हा काल्याचा प्रसंग आहे.
तेव्हा आज बंधन आहे. आज भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. भगवंतानी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करावं बरं का. देवे केले, देवानी केलेलं पाहिजे आणि ती गोकुळातलं पाहिजे. आता हा रामनवमीचा उत्सव आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा देवच ना, पण प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आज वर्णन करायचं नाही बरं का. गोकुळी, गोकुळामध्ये ज्या भगवंतांनी केलेलं चरित्र त्या चरित्राचं वर्णन करावं. उच्चारावे, उच्चारण करायचं आहे. भगवंताचं चरित्र आचरणात आणायचं नाही. लक्षात ठेवा. संतांच्या चरित्राचं आचरण करावं आणि देवाच्या चरित्राचं उच्चारण करावं. का देवाचं चरित्र हे आमच्या तुमच्या मतीच्या पलीकडचं आहे बरं का. नवल केवडे 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 नकळे कानोबाचे कोडे. काही लोक म्हणतात भगवंतानी 16,108 केल्या, आम्हाला 2 करायला का हरकत आहे. हरकत काहीच नाही. भगवंतानी 12 गाव अग्नी गिळला. किती? आपल्याला उदबत्ती गिळता येते का बघा. भगवंताने मेरू पर्वत उचलला, आपल्याला 100 किलोचं पोतं हाताने उचलतंय काय बघा. हे जुळत असेल तर 2 करायला का हरकत नाहीत बरं का. म्हणून भगवंताचं चरित्र हे दिव्य आहे. फक्त भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करावं. चरित्राचं उच्चारण करण्यामध्येच मानवी जीवनाचं परम कल्याण आहे. जो कोणी भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करेल, परमात्मा त्याच्या पापाची चोरी करतो. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या पापाचं हरण होतं भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करण्याने. म्हणून भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करावं. ज्यावेळी भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, भगवंतानी धारण केलेलं ते रूप आहे साक्षात परब्रह्मच, पण त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालं. पण त्या भगवंतानी धारण केलेलं रूप मात्र आकर्षित होतं बरं का. देवाधिक सुद्धा त्या भगवंताच्या रूपाला बोलले. सामान्य बोलले यात नवल नाही बरं का. वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराला इच्छा निर्माण झाली गोकुळातल्या रूपाला पाहण्याकरता. आणि त्या भगवंताचं सौंदर्य पाहण्याकरता भगवंत गोसाव्याच्या रूपाने गोकुळामध्ये आले भगवंताचं रूप पाहण्याकरता. आणि तिथं आल्यानंतर भगवंत स्थिर झाले. म्हणून तिथल्या भगवंताचं वर्णन आशुतोष. आशुतोष बरोबर. ज्याला भगवंताच्या दर्शनाची आशा निर्माण झाली त्याला म्हणतात आशुतोष बरं का. भगवान शंकराचं नाव आहे. म्हणजे भगवंताचं एवढं रूप सौंदर्य होतं बरं का. आणि ते भगवंतानी धारण केलेलं बालपणामध्ये होतं. नामदेवरायांनी वर्णन केले. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज देखी लागे माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राजिकेच्या. अतिशय सुंदर रूप धारण केलेलं आहे. आणि अशा त्या सौंदर्य त्या रूपाला त्या गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या अनेक गवळणीपैकी एका गवळणीने त्या भगवंताच्या रूपाला पाहिलं बरं का. पण त्या गवळणी अधिकार संपन्न होत्या, भाव संपन्न होत्या. इतका भाव त्या गवळणींच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी होत्या. एवढा होता त्या करत होत्या संसार, पण चित्तात होता देव बरं का. आम्ही करतोय परमार्थ पण चित्तात असतोय प्रपंच बरं का. महाराज माणसं पंढरपूरला गेली तरी असतात पंढरपुरात, पण चित्तात काय असतं? प्रपंच. माणसं कीर्तनात येतात पण प्रपंचात काय असतं? पण त्या गवळणी सर्व काही व्यवहार करत होत्या, पण त्यांच्या चित्तामध्ये देव होता का? त्या भावसंपन्न होत्या. आणि भावसंपन्न असल्यामुळं त्या भावनेचा त्या अंतःकरणाचा परिणाम
त्या भगवंताला त्या गवळणीने पाहिलं. कुणी पाहिलं? तुकोबाराय म्हणतात अनेक गवळणीपैकी एक गवळण त्या भगवंताच्या रूपाला पाहिलं आणि पाण्याचा काय परिणाम झाला ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. कोणी एकी बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी, विकिता गोर सांग्या म्हणे हरी, 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 देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोर जग्या म्हणे हरी, विकिता गोर जग्या म्हणे हरी, विकिता गोर जग्या म्हणे हरी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोर जग्या म्हणे हरी, विकिता गोर जग्या म्हणे हरी, विकिता गोर जग्या म्हणे हरी. तू थाप दिलं नाही त्याचा परिणाम बरं का. कीर्तनात थापा द्यायच्या बाहेर देऊ नकोस. थापा देत राहील. तुला थाप न दिल्यामुळे त्याला स्वराचा अंदाज लागला नाही. कोणी एकी बुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोण एक गवळण त्या गवळणीच्या जीवनामध्ये भूल पडली. काय भूल पडली? त्या गवळणींचा रोजचा व्यवहार होता बरं का. गोकुळ म्हटलं, त्या गोकुळामध्ये वर्णन केले. सर्वांचा व्यवसाय होता दह्या दुधाचा बरं का. प्रत्येकाच्या घरामध्ये गायी म्हैशी होत्या. वर्णन केले 9 लाख गवळणी आपलं गायी होत्या बरं का. किती होत्या? 9 लाख गवळणी गायी होत्या त्या ह्याच्यामध्ये गोकुळामध्ये. प्रत्येकाच्या घरामध्ये गायी म्हैशी, प्रत्येकाच्या घरामध्ये रोजचा हा व्यवहार होता. पहाटे उठावं आणि पहाटे उठून प्रत्येक गवळण काय करायची? प्रातःकाळी गवळण घुसळण घुसळीती. कारण ते घुसळण घुसावं लागतं ते पहाटेच्या वेळेला, सूर्योदयाच्या आधी बरं का. तर लोणी येतंय ना तर येत नाही. आता सगळं रेडीमेड आणताय तेव्हा घुसळण्याचा प्रश्नच नाही बरं का. पण प्रत्येकाच्या घरामध्ये दह्या दुधाची घुसळण चालायची. काल बदलला. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, त्या काळामध्ये गवळणी घुसळण घुसळत होत्या आणि आताच्या गवळणी कपशी विसळती. प्रत्येकाच्या घरात कबजीचा आवाज येतो सकाळी विसळण्याचा बरं का. घुसळती विसळती. प्रत्येकाच्या घरामध्ये त्या उठल्या की त्यांचा तो व्यवहारच. पहाटे उठावं, ती घुसळण 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 घुसळावं. लोणी, ते ताक, काही दूध असेल ते माठामध्ये घ्यायचं आणि मथुरेच्या बाजारामध्ये विकण्याकरता जायचं. रोजचा व्यवहार बरं का. माश्या त्या रोज गवळणी जायच्या. दुडी वरी दुडी गवळणी साती निघाली. दुडी म्हणजे ते डेरे एकमेकावरती ठेवायच्या आणि त्या जायच्या बरं का. माश्या त्या अनेक गवळणी विकण्याकरता मथुरेच्या बाजारामध्ये दही दूध विकण्याकरता गेलेल्या आहेत. पण जी गवळण मथुरेच्या बाजारामध्ये गेलेली आहे, पण परिणाम तिचं चित्त जाग्यावरती नव्हतं बरं का. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने
विसरले आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, भारवीत विसरले, भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरीने माझे हरिले चित्त नाम, त्यांच्या चित्ताचा विषय देव झालेला होता. पण ती गवण त्या मथुरेच्या बाजारामध्ये गेलेली आहे आणि दही दूध विकण्याकरता मी आले याच्याविषयी तिला भूल पडली. भूल बरं का. एखाद्या कामामध्ये एखादा जर मनुष्य जर एकाग्र झाला तर भूल निर्माण होते बरं का. एखादा सुतार काम करणारा मनुष्य आहे आणि सुतार काम करता 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 त्यांनी पेन्सिल कानावरती ठेवलेली असते कानावरती आणि शोधतो दुसरीकडे बरं का. भूल पडते. म्हणजे आपल्या जवळच असलेली वस्तू आपल्या कानावरती आहे पण त्याला ती लक्षात येत नाही बरं का. काही माणसं खेळ खेळतात सोंगट्याचा, आणि त्या सोंगट्याचा खेळ खेळत असताना आता अधूनमधून तलप येते सुपारी खायची. आता तो सोंगट्याचा खेळ खेळत असताना त्याला तलप आली सुपारी खाण्याची. सुपारी म्हणून त्यांनी सोंगटीच कातरली आणि तोंडात टाकली बरं का. याला म्हणतात भूल. म्हणजे विपरीत व्यवहार घडणं याला म्हणतात भूल बरं का. लक्षात ठेवा. आपण करतोय काय आणि त्याच्या विरुद्ध घडलं जातं. तशी ही गवण दही दूध विकण्याकरता मथुरेच्या बाजारामध्ये आलेले आहे. पण ते दही दूध घ्या म्हणण्याच्या ऐवजी भूल पडली. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस, घ्या म्हणे हरी. गोरस विकायला आलेले आहे, दही दूध विकायला आलेले आहे, पण त्या गोरस शब्दाचा उच्चार करण्याच्या ऐवजी काय म्हणा लागली, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. नावात साम्य आहे बर का. गोरस विकायला आलेले आहे. गोरस आणि गोविंद दोन्हीकडे गो सारखा आहे. लक्षात ठेवा. म्हणून भूल पडली. आपण ज्या पदार्थाची विक्री करण्याकरता आलो तो पदार्थाचा विसर पडला आणि तिच्या मुखातून देवाचं नाव आलं. म्हणून कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. असं का घडलं? शास्त्र सांगतं जे आत असतं ते बाहेर येतं बरं का. जे आत असतं ते बाहेर येतं. मग बाहेरचं आत कधी जातं? बाहेरचं आपण जे जे डोळ्याने पाहतो ते पाहिल्यानंतर आतच जातं, पण सगळं चित्तात बसत नाही बरं का. सगळं चित्तामध्ये बसत नाही. काही गोष्टी चित्तामध्ये बसतात आणि काही गोष्टी चित्तामध्ये बसत नाहीत. म्हणून गवळणी ह्या भावसंपन्न होत्या आणि भावसंपन्न असल्यामुळं त्या भावनेचा परिणाम त्या गवळणीने त्या भगवंताच्या रूपाला पाहिलेलं होतं. आणि रूपाला पाहिल्यामुळं त्या पाहण्याचा परिणाम तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. तुकोबाराय म्हणतात आम्ही पंढरपूरला गेलो आणि त्या पांडुरंगाला पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या आमच्या जीवनात घडलं काय? तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. आम्ही सुद्धा पंढरपूरला जातो पण आमच्या डोळ्याने आम्ही विठोबा पाहून सुद्धा आमच्या चित्तात बसत नाही बरं का. आपला अधिकार नाही आहे. कमीत कमी शुद्ध भाव असावा लागतो. शुद्ध भाव असेल तर चित्तामध्ये देव बसतो. लक्षात ठेवा. त्या गवळणींचा भाव शुद्ध असल्यामुळं त्या भगवंताला त्यांनी पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या तो परमात्मा त्यांच्या चित्तामध्ये बसला. आणि जे चित्तात असतं तेच वाणीच्या द्वारे बाहेर येतं. महाराज दुसऱ्या चरणात
दिसला माने देखील डोळा बैसला 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 माने सलामानी देखील डोळा बैसला माने देखील डोळा बैसला माने देखील डोळा बैसला माने देखील डोळा बैसला माने तोची वदनी उचारी तोची वदनी उचारी तोची वदनी उचारी देखील डोळा बैसला माने तोची वदनी उचारी तोची वदनी उचारी तोची वदनी उचारी देखील डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. जे डोळ्याने पाहिलं जातं ते मनात बसलं जातं आणि जे मनात असतं तेच वाणीच्या द्वारे बाहेर येतं. आवडे ती वृत्ती किरटी आधी मनोनीची उटी मग देवाच्या दिटी कराशिये मनीषी नाही तेवाचेशी उमटेल काही. जे मनात असतं तेच वाणीच्या द्वारे बाहेर येतं. भावसंपन्न गवळणी होत्या. एखादा विषयासक्त मनुष्य असेल आणि त्याने जर विषयाला जर पाहिलं तर त्याच्या चित्तात विषयच बसतात आणि तो म्हणतोय कधी करशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा का चित्तात विषय. जे आत असतं ते बाहेर येतं बरं का. आत असतं ते बाहेर असतं. म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये त्यांच्या मनामध्ये देव बसला होता. सामान्य नव्हत्या गवळणी. बाई म्हणजे गवळण समजू नका. काय बाई म्हणजे गवळण समजू नका. त्या गवळणींचं वर्णन केलंय. गो नाम इंद्रिय आणि पी म्हणजे पिवंती. जे इंद्रियाच्या द्वारे भक्ती रसाचं सेवन करत होत्या त्या गवळणी बरं का. आम्ही काय पितोय कीर्तना सांगण्यासारखं नाही आहे. पण अशा त्या भावसंपन्न होत्या आणि त्या भावनेचा त्या शुद्ध चित्ताचा परिणाम त्या भगवंताला पाहिलं. पाहिल्या पाहिल्या तो परमात्मा चित्तामध्ये जडलेला आहे. वर्णन केले तुकोबारांनी. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला
देखिला डोळा बैसला मनी परिणाम तोची वदनी उच्चारी गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या दामोदर घ्या दामोदर घ्या गे मथुरे जागे मथुरे सदी मथुरे जागे मथुरे जागे सती मथुरे जागे मथुरे जागे सती मथुरे जागे सती मथुरे जागे गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंदू घ्या कोणी दामोदर का जे आत आहे तेच बाहेर येत तोची वदनी उच्चारी विनोदानी सांगितलं जात एक स्त्री जोगवा मागणारी एका पाटलाच्या घरी जोगवा मागायला गेली बरं का सकाळची वेळ होती आणि ते पाटील शेतातून आले होते आणि शेतातून येता येता त्यांनी भोपळा आणला होता भोपळा आणि ते बाहेर दारामध्ये चोट्यावरती बसले होते ही जोगवा मागणारी बाई गेल्यानंतर तिचं लक्ष गेलं भोपळ्याकडे बरं आणि भोपळ्याकडे गेले ती भोपळा पाहण्यामध्ये जेवढी एकाग्र झाली आणि त्या पाटलाच्या दारात जोगवा म्हणायच्या जी भोपळा म्हटली देखिला डोळा बैसला मनी भोपळा बरं का हे सामान्याची अवस्था आहे तुकोबाराच्या गवळणींची अवस्था सांगतात देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी हा त्यांच्या चित्तामध्ये देवानी घर केलेलं होतं बरं का आता चित्ताचा विषय देव झालेला होता आणि चित्ताचा विषय देव झाल्यामुळं वाणीने देवाच्या संबंधाने वर्णन केलं जातं लक्षात ठेवा महाराज म्हणतात एवढंच नाही अशा त्या गवळणी त्या भगवंताच्या दर्शनाला प्राप्त झालेल्या चित्ताचा विषय देव झालेला होता पण त्यांच्या जीवनामध्ये हा व्यवहारातला विचार सांगितला पण त्या घरामध्ये त्या काही सुना होत्या काही लेकी होत्या बरं का काही सासवा होत्या काही सासू वर्गातल्या होत्या काही सुना वर्गातल्या होत्या काही लेकी वर्गातल्या होत्या पण त्या गवळणींच्या जीवनामध्ये असा काही परिणाम झाला आपण कुठल्या कुळातल्या आहोत आपण कोण आहोत याचं सुद्धा भान त्यांच्या जीवनामध्ये राहिलं नाही याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी आणून आपण कोण आहोत याला सुद्धा त्या विसरल्या आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके स्वतःलाच विसरल्या स्वतःलाच विसरल्या बरं का विसरावं माणसाने पण परमार्थात आल्यानंतर बरं का माणसं विसरतात स्वतःला कधी विसरतात माहितीये संध्याकाळी गेल्यानंतर माणसं फिरायला जातात माहितीये काय गावाच्या बाहेर सरकार मान्य दुकानला भेट देण्याकरता आणि ती विसरतात स्वतःला बरं का स्वतःला विसरतात त्यांना रस्ता विसरतात आणि ते विसरल्यानंतर बोलायला लागतात उधार घेतलेली असते बरं का
काय उधार घेतलेली असते, पण ते बोलतात काय बघ विकत घेईन विकत म्हणतात. याच्या खिशात काहीच नसते बरं का, खिशामध्ये काहीच नसतं. परिणाम माझी काय योग्यता आहे, मी कोणत्या योग्यतेचा आहे, खायची भ्रांत आहे मला, पण माणसं अशी बोलतात का स्वतःचा विसर पडतो बरं का. हा विसर वेगळा आणि भगवत दर्शनाने पडलेला विसर वेगळा बरं का. म्हणून ती गवळणी त्या घरामध्ये राहत असताना, आपला व्यवहार सांभाळत असताना आपल्या स्वतःचा विसर त्या गवळणीनं पडला का. गोविंदू कळा कौतुके. पुन्हा 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 त्या गवळणी भगवंताचं कौतुक करायच्या. 4 गवळणी जर एकत्र आल्या ना, त्या गवळणी म्हणाच्या हे बघ हा जो नंदाच्या घरामध्ये अवतीर्ण झालेला ना, हा सामान्य नाही, हा साक्षात परब्रह्म आहे बर का. आयशा गवणी त्या बोलती परस्परी. जे 4 गवणी एकत्र आल्या की त्या भगवंताच्या स्वरूपाचं कौतुक करायच्या बर का, कौतुकाने त्याचं वर्णन करायच्या. आपल्या 4 महिला जर एकत्र आल्या तर कोणी नातवाचं कौतुकाने वर्णन करतील, कोणी लेकाचं वर्णन करतील, क्वचित महिला आहेच सुनाचं कौतुकाने वर्णन करणार. केलं तर कौतुकाने वर्णन जावयाचं करतील, लेकीचं करतील, पण आपल्या पोराचं आणि सुनाचं करणार नाही बरं का. म्हणजे 4 महिला जर मंदिरात आल्या तर कौतुक प्रपंचाचंच. पण इथं तुकोबाराय म्हणतात त्या गवळणी 4 एकत्र गवळणी आल्या तर त्या भगवंताचंच वर्णन करायच्या बरं का. म्हणजे भगवंताशिवाय त्या काहीही बोलत नव्हत्या आणि त्या भगवंताचं वर्णन करता 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 त्यांना स्वतःचा विसर पडायचा आणि असा व्यवहार त्यांचा चालायचा. पण तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळं त्यांच्या बोलण्याचा विषय देव झालेला होता, त्या स्वतःला विसरलेल्या होत्या, पण पाहणारे लोक मात्र त्यांच्याकडे बहिर्मुख वृत्तीचे होते. आणि बहिर्मुख वृत्तीच्या लोकांनी त्या गवणीकडे पाहिलं. ही गवण मथुरेच्या बाजारामध्ये आलेले आहे, दही दूध विकायला आलेले आहे आणि दही दूध घ्या म्हणायच्या ऐवजी गोविंदू घ्या, दामोदरू घ्या हे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर महाराज म्हणतात त्या मथुरेतले लोक हसायला लागले, पण हसत होते, पण हसणाऱ्याकडे मात्र गवळणींचं लक्ष मात्र नव्हतं बरं का. तुका म्हणे हाशे जन म्हणे हाशे जन, तुका 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 म्हणे हाशे जन. नाही कान देठाई, नाही कान देठाई, नाही कान ते देखील डोळा बैसला मनी, देखील डोळा बैसला मनी. नाही कान ठाई, नाही कान ठाई, नाही कान ठाई, देखला डोळा बैसला मनी, देखला डोळा बैसला मनी. तुका म्हणे हाशे जन, त्यांची ती भूल पाहून जन हाशे. पण तुकोबाराय म्हणतात नाही कान ते ठाई, त्यांचे कान मात्र लोकांच्याकडे नव्हते.
हसणारे हसत होते. बघा तुम्ही, वरातीमध्ये काही माणसं नाचतात आणि काही माणसं ते बघून हसतात, पण ती वरातीत नाचणारी ती मात्र जाग्यावरती नसतात बरं का. तेव्हा लोकांच्या हसण्याचा परिणाम त्यांच्यावरती काय होत नाही. पण गवळणची अवस्था होती, चित्त त्यांचं भगवंताच्या ठिकाणी होतं. लोक काय म्हणतात त्याच्याकडे त्यांचे कान नव्हते बरं का. आम्ही घरातच राहतोय पण कान आमची भिंतीला असतात, पलीकडचे काय म्हणतात काय. त्या गवळणी परमार्थात होत्या, भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालेल्या होत्या, व्यवहार करत होत्या, पण लोक हसत होते. पण लोकांच्याकडे त्यांची अंतःकरणाची वृत्ती नव्हती. वर्णन केले शास्त्रामध्ये. आपलं जे अंतःकरण आहे ना, ते अंतःकरण प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे बाहेर जातं बरं का. अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारे बाहेर येते आणि बाह्य पदार्थाला पाहते. अंतःकरणाची वृत्ती कानाच्या बाहेर येते आणि बाहेरचा ऐकते. जी वृत्ती जर भगवंताच्या ठिकाणी रमलेली असेल तर ती कानातून बाहेर येईल का हो? नाही. कान ते ठाई. हसणारे लोक कोण होते? बहिर्मुख होते आणि ह्या अंतर्मुख झालेल्या होत्या. आणि अंतर्मुखतेचा परिणाम त्या भगवत दर्शनाची अवस्था प्राप्त झाली. तुका म्हणे हाशे जन, नाही कान ते ठाई, देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हे दशे चरित्र केले नारायण, रांगता गोदने राखिताये, रांगता गोदने राखिताये. हे दशे चरित्र केले नारायण, राखिताये, रांगता गोधने राखिताये. माझी वाणी तुझे वरणे गुण नाम, 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 माझी वाणी तुझे वरणे गुण नाम. माझी वाणी तू देवणी गुण नाम, ऐसे प्रेमा गाई गदा, ऐसे प्रेमा गाई गदा. हे दशे केले नारायणे, रांगता गोदने राखिताये. माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा. जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करता, देवा तुझ्या चरित्राचं तुझ्या गुणाचं मला वर्णन करायचं आहे. वर्णन करण्याकरता माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेम दे. त्या भगवंताचं चरित्र तुकोबाराय वर्णन करतात. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता
आणि गोदने राखिता रांगत असताना केलेलं चरित्र गोकुळातलं आहे आणि गायी राखत असताना केलेलं चरित्र वृंदावनातलं आहे बरं का. दोन रूपामध्ये चरित्राचा विचार मांडलेला आहे. ज्यावेळी परमात्मा त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर काही भगवंतांनी प्रगट झाल्यानंतर चरित्र केलेलं आहे, काही पाळण्यात असताना चरित्र केलेलं आहे आणि देव रांगायला लागले बरं का. आणि रांगायला लागलं म्हटलं की मूल एका जाग्यावरती थांबत नाही बरं का. रांगणाऱ्या मुलाला तुम्ही किती आवरण्याचा प्रयत्न करा ते पुन्हा जातच बरं का. यशोदे मातेने विचार केला, बाळ रांगायला लागले, आपण काम करावं का ह्याला आवरावं म्हणून यशोदे मातेने विचार केला, ह्याला आवरण्यापेक्षा ह्याला उकळाला बांधलेलं बरं. उकळाला बांधलेलं बरं म्हणून भगवंताला त्या उकळाला बांधून ठेवलं. यशोदा माता घर कामामध्ये रमलेली आहे. आता त्या उकळाला बांधलेलं होतं. आता हा देव आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती. त्याला उकळायला काय वेळ लागेल हो. ज्या उकळाला देवाला बांधले होतं, उकळ घेऊन देव निघाले. उकळ घेऊनच आले बरं का. रांगत बाहेर आले. पूर्वीच्या काळामध्ये दरवाजे मोठे होते, वाडे होते ना, आणि ती उकळ घेऊन आले. दरवाजातून देव बाहेर पडले बरं का. आणि त्या नंद राजाच्या दारामध्ये 2 वृक्ष होते, शापित होते बरं का. पूर्वजन्मातले ते स्वर्गातले होते. आणि ती दोघं एकदा सरोवरामध्ये स्नान करत होते. आणि सरोवरामध्ये स्नान करत असताना नारदांनी पाहिलं आणि त्यांनी आंघोळ करताना ते विवस्त्र केलं बरं का. शाप दिला, पुढच्या जन्मात तुम्ही वृक्ष व्हाल म्हणून बरं का. विवस्त्र स्नान करू नये. त्यांनी सांगितलं, ऋषीवरे क्षमा करा, पण आम्हाला उपशाप द्या ना, याच्यातून बाहेर पडण्याकरता. हे बघा, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार होणार आहे आणि त्या नंदराजाच्या दारामध्ये तो उकळ घेऊन बाहेर येणार आहे आणि त्या उकळाच्या द्वारे तुमच्या दोघांचा उद्धार होणार आहे. बरोबर. म्हणून ते शापित होते बरं का. आणि त्यांचा उद्धार करण्याकरता भगवंतांनी बालपणामध्ये रांगत असताना रांगत आले आणि बाहेर पडल्यानंतर ते उकळ दोन्ही झाडाला आडवं लागलं बरं. आणि पुढे देव निघाले आणि निघाल्यानंतर त्या उकळाच्या वाराने दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि त्यांचा उद्धार झाला. ते पुरुष रूपामध्ये प्रगट झाले, पुन्हा स्वर्गाला गेले बरं का. रांगत असताना भगवंताने हे केलेलं चरित्र आहे, लक्षात ठेवा. आणखी काय केलं रांगत असताना भगवंताने एके दिवशी रांगत देव अंगणामध्ये आले आणि न कळत तोंडामध्ये भगवंताने माती घातली बरं का. आणि ती पाहिली बैरामदादा धावत गेले, आई 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 कृष्णाने माती खाल्ल्या. यशोदा माता काम करत असती, सोडून दिली, धावत आली. कृष्णा, तोंड उघड, तू माती खाल्ली ना? देव म्हटला, मी खाल्ली नाहीये. मग दादा सांगतो, आई तू खोटं बोलतोय. बैराम दादा खोटं बोलतो, नाही खाल्ली ग मी माती. देव मनात म्हणत होते, मी माती खायला आलो नाही, अनेकांना माती चारायला आलोय. भल्याना माती चारली त्यांनी बरं का. देव लोणी खायला आले होते, माती कशाला खातील हो. पण यशोदा माता म्हणले, नाही कृष्णा, तोंड उघड. आई मी माती खाल्ली नाहीये. नाही, तोंड उघड म्हणले. माझा विश्वास नाही तुझ्यावरती. हातामध्ये काठी घेतली, उगारली, तोंड उघड.
उघड म्हटल्यानंतर भगवंतानी तोंड उघडलं, माती खाण्याचं निमित्त केलं आणि यशोदे मातेला तोंड उघडल्याबरोबर 14 भुवनाचं दर्शन दाखवलं बरं का. हे भगवंतानी रांगत असताना केलेलं चरित्र आहे. आता रांगता रांगता देवाला पायाले. काल्याच्या कीर्तनातले देव लवकर चालतात बरं का. काय रांगण्याचंच वर्णन करत बसलो तर देव चालणार कधी, गाई घेणार कधी, जाणार कधी, कधी ती कीर्तन आवरायचो. देवाला पाय आले. आता पाय आल्यानंतर देव अनेकांच्या घरात चालले, कधी एकटे चालले, कधी संघटित चालले. मग अनेकांच्या घरात जावं, काय करावं, जाऊन अनेक खोड्या कराव्यात बरं का, अनेक खोड्या कराव्यात. एका गवणीच्या घरामध्ये देव गेले आणि त्या गवणीच्या घरामध्ये देव गेले आणि त्या लोण्याने तो डेरा भरलेला होता बरं का. देवानी त्यातलं लोणी पोटभर खाल्लं आणि पोटभर खाल्लं आणि जाता जाता गवणीच्या तोंडाला लावलं बरं का. ती उठून बघते, देव आलेला आहे, आपल्या घरातलं लोणी खाल्लं, तिला ते राहवलं नाही, ती तशीच उठली आणि यशोदे मातेकडे गेली. यशोदे यशोदे बघ, तुझ्या मुलाने लोणी खाल्ले. यशोदा म्हटली, पहिल्यांदा आरशात बघ, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, खाऊन लोणा गोळा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा. आळ घेता या गोपाळा घे, आळ घेता या गोपाळा, आळ घेता या गोपाळा घे, आळ घेता गोपाळा घे. तुम्ही ठाईच्या ओढाला गोकुळ जाणारी, तुम्ही ठाईच्या ओढाला गे गोकुळ जाणारी, ठाईचा ओढाळा गे गोकुळ जाणारे, ठाईचा ओढाळा गे गोकुळ जाणारे. यशोदा माता म्हणते, हे बघा, तुमच्या तोंडाला लोणी लावलंय, तुम्हीच लोणी खाताय आणि माझ्या मुलावरती आळ घेताय का. पूर्वीच्या काळामध्ये सासुरवास फार होता आणि सासवा त्या सुनाला काय खायला देत नव्हत्या. आता उलट झाले, सुना सासवाला काय देत नाहीत. मग कधी कधी त्या चोरून खायच्या बरं का, चोरून खायच्या. हे बघा, तुम्ही तुमच्या सासवा तुम्हाला लोणी खायला देत नाही, तेव्हा तुम्ही लोणी खाताय आणि माझ्या मुलावरती आळ घेताय. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. अशा भगवंतानी खोड्या करायला सुरुवात केली. अनेकांच्या घरामध्ये जावं, अनेक खोड्या कराव्यात. गंमत अशी, देव अनेकांच्या घरामध्ये जात होता, या खोड्या करत होता, पण देव कोणाच्या हाताला लागत नव्हता बरं का. आणि तो लागत नव्हता म्हणून त्या गवणी काय करायच्या, यशोदे मातेकडे जायच्या आणि गारानं सांगायच्या, बघ तुझा मुलगा आमच्या घरात आला होता, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके ओ तोडिले, दया दुधा ते बक्षिले, जाता जाता ताका ते उलंडिले. घरात आला, दार उघडलं, यशोदे मातेने विचारलं, माझ्या मुलाची उंची बघा आणि तुमच्या दाराची उंची बघा, हात तर पुरतो का माझ्या मुलाचा. येणे माझे कवाड उघडिले, कवाड म्हणजे दरवाजा. देव एवढे हो 6 वर्षाचे आणि दरवाजा किती 7 फुटाचा हो. माझ्या मुलाची उंची बघा, तुमच्या ती दरवाजाची उंची बघा, शक्य आहे का. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले. पूर्वी शिंक असायचं आणि त्या शिंक्यामध्ये दही दूध लोणी ठेवत होते का, कोणाच्या हाताला लागू नये. आता शिंक राहिलं नाही, कुठं गेलं काय माहित. सर्दी आली तर शिंक तेवढी येते, शिंक राहिलंच नाही बरं का. आता सगळं फ्रीज मध्ये ठेवलं जातं, पण पूर्वी ते शिंक्यामध्ये ठेवायचे बरं का. येणे माझे शिंके ओ तोडिले. यशोदा माता म्हणते, त्या शिंक्याची उंची बघा, माझ्या मुलाची उंची बघा, शक्य आहे का. म्हणून अशा त्या तक्रारी गवळणी यशोदे माते करत होत्या.
यशोदे मातेने ऐकावं आणि दुर्लक्ष करावं. त्या सर्व गवळणीने विचार केला, आता एकटीनं यशोदे मातेकडे जायचं नाही, मोर्चा काढायचा, मोर्चा. आणि सर्व गवळणी एकत्र आल्या नंदराजाच्या दारामध्ये आणि यशोदेला सांगितलं, बघ, एक घाव दोन तुकडे. आम्ही निर्णय करण्याकरता आलोय. तुझ्या मुलाने फार फार खोड्या केल्या, आम्हाला ते आता सण होत नाही. कोटवरी सोसू धिंगाणा, तुझा तुला काना गोड वाटे. तो आम्ही ठरवलंय, आमचा निर्णय ऐकून घे बर का. त्या गवळणी यशोदे मातेला सांगतात, तुझा मुलगा तुला जर हवा असं वाटत असेल तर मुलाला ठेवून घे, आम्ही गाव सोडून जातो. आणि आम्ही गावचे लोक तुला हवे असं वाटत असेल तर मुलाला गावाच्या बाहेर पाठव. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळवणी गवळणी यशोदेची सांगती काराने, याच्या भेने गोकुळ सोडावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळवणी गवळणी यशोदेशी सांगती, याच्या भेने गोकुळ सोडावे, आम्ही राहावे का जावे. ती भगवंताची माता होती. तिने विचार केला, आपल्या मुलामुळे जर गावाला त्रास होत असेल तर आपण मुलाचा त्याग केलेला बरा. काही माणसं असे आहेत, आमच्या मुलाने गावावरती बुलडोजर फिरवला तरी मुलगाच गावात राहील, गाववाल्यांनी बाहेर जायचं. पण ती भगवंताची आई होती. त्यांनी विचार केला, आपल्या मुलामुळं गावाला त्रास होते, आपण मुलाचा त्याग केलेला बरा. कृष्णा, आता तू गावात राहायचं नाही, शाळेला जायचं. आणि त्या काळातली शाळा म्हणजे गायी राखणं. हा. आणि भगवंताला यशोदे मातेने आता बोलवलं, आता शाळेत जायचं म्हणलं की युनिफॉर्म लागतोय बरं का. आता गायी राखण्याकरता जायचं आहे. भगवंताला सजवलंय बरं का. खांद्यावर कांबळी दिलेली आहे, हातामध्ये काटे आहे, कमरेला शेला बांधलेला आहे, गळ्यामध्ये वैजंती माळा घातलेली आहे, वर मोरपिसाचं मुकुट केलेलं आहे. आणि गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण
सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. या प्रमाणात त्या परमात्म्याला सजवलेलं आहे. तिथं वनात गेल्यानंतर देवाला या पद्धतीने गोपाळांनी बसवलं बरं. ते पुढं वर्णन आहे. आता देव निघालेत. आता ते सुंदर रूप सांगितलं. कृष्णा गायी राखायचे आहेत. गायींच्या मागं फिरावं लागतं. काट्या कुट्या जावं लागतं. खडे कुडे असतात. पायाला लागेल चप्पल घालायची. देव म्हटला मी चप्पल घालणार नाही. का? माझं व्रत आहे. गायी राखत असताना पायामध्ये वाहना घालायच्या नाहीत. दिंडीत चालताना पायामध्ये वाहना घालायच्या नाहीत. चंद्रभागेच्या वाळवंटात चालताना वाहना घालायच्या नाहीत. फक्त स्वयंपाकघरात तेवढ्या घालायच्या. पटलं सगळ्यांना बरं. देव म्हटले मला गायी राखायच्या आहेत आणि मी पायामध्ये वाहना घालणार नाही. देवाला सजवलेलं आहे. ते रूप यशोदे मातेने पाहिलं. कुणाची दृष्ट लागू नये म्हणून गालाला काजळ लावलं बरं का. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी असा देव निघालेला आहे. गायी राखण्याकरता निघाला. गायी गोपाळ यमुनेच्या तटी येती पानिया मिळवणी जगजेटी. चेंडू चौगुना खेळती वाळवंटी चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. आणि गायी राखण्याच्या निमित्ताने देव वनामध्ये आलेत. आणि वनामध्ये आल्यानंतर त्या गायी वनामध्ये चरण्याकरता सोडल्या. आणि देवानी खेळ मांडला बरं का. खेळ मांडला. आता मर्दानी खेळ बरं का. हुतुतू हमामा, लगोरी, कबड्डी, चेंडू फळी. माणसाने असा खेळ खेळावा की त्या खेळातून भूक लागली पाहिजे. खेळातून माणसं खेळ खेळतात. कॅरम हे खेळ होय. अरे बसून बसून वजन वाढतंय. असा खेळ खेळावा की त्या खेळातून भूक लागली पाहिजे. की मोना व्यायाम घडला पाहिजे. आता व्यायाम नाहीच आहे. पुरुषाच्या जीवनामध्ये व्यायाम नाही आणि यांच्या तर जीवनामध्ये अजिबातच नाही. का? सगळं मशीनवरती आलंय हो. तेव्हा कंबरेला काय ताणच नाही म्हणून सगळ्यांच्या तक्रारी वाढल्या. कंबर दुखायला लागली. पूर्वी व्यायाम होत होता बरं का. बघा तुम्ही महिला त्या धुणं धुयाच्या 2 पायावरती बसायच्या आणि त्या हाताने असे करायच्या. ह्या खुब्याचा ह्या वरच्या आणि कंबरेचा व्यायाम व्हायचा. आता डॉक्टरांचं मत आहे बघा. एखाद्या डॉक्टरला विचारा तुमची जर कंबर दुखत असेल तर डॉक्टर म्हणते 2 पायावरती बसून फरशी पुसा कंबर दुखायची कमी होईल. डॉक्टरचं मत आहे. अबप वाल्याचं नव्हे बरं. त्यांचं म्हणणं आहे व्यायाम कमी झाला. तेव्हा भगवंतानी खेळ मांडलेला आहे. अनेक प्रकारचा खेळ मांडला. त्या खेळातून देवाने त्या गोपाळांना एवढा आनंद दिला, एवढा आनंद दिला. भाग्यवान होते गोपाळ. देवाच्या सानिध्यामध्ये खेळ खेळायला मिळाला. सोपी गोष्ट आहे का हो. देवाने विचार केला खेळातून आनंद आपण गोपाळांना दिला. पण ह्या गायी चरतायत, इथं पक्षी आहेत, यमुना आहे, वृक्ष आहे, यांनाही आनंद दिला पाहिजे. आणि त्यांना आनंद देण्याकरता भगवंतानी विणू वाजवला बरं का. भगवंतानी जो विणू वाजवला हा कसा वाजवला हो. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनू नंदाचा नंदाचा वाजवितो वेणू. तेने गोपिका वेदिला पात्र झाल्या ब्रह्मसुखा वाजवितो वेणू. आता भगवंतानी विणू वाजवला. भगवंत कोण होता? संगीताचा निर्माता. ज्यांनी संगीत निर्माण केलं. संगीता नावाची बाई नव्हे शास्त्र. एखादा संगीत विशारद असला तर ऐकता ऐकता माणसाला समाधी लागते. देवाने संगीत शास्त्र निर्माण केलं. देवाने कधी भैरवी, कधी भैरव, कधी नटभैरव, एक एक राग आळवावेत बरं का. त्याच्यातून तो ध्वनी पडला बाहेर आणि तो ध्वनी पडला तो यमुनेने ऐकला.
पक्ष्याने ऐकला, सूर्याने ऐकला. सूर्याला वाटलं आपण जाग्यावरती थांबावं. यमुना जल स्थिर स्थिर वाहे, रवी मंडल चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराह चकित राये, बाळा स्तन देऊ विसरली माये. वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे. नाथ महाराज म्हणतात ती यमुना धावत होती, पण तो वेणूचा नाद कानावरती पडल्यानंतर पांगुळली. पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल. पक्षी राहिले निश्चल, पक्षी राहिले निश्चल. पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल. पक्षी राहिले निश्चल, पक्षी राहिले निश्चल. पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल. त्या पक्षी चित्रात असावे तसे शांत बसले बर का. यमुना जल पांगुळले, धावणाऱ्या पाण्याची गती मंदावली. म्हणजे त्या वेणूतून सर्वांना आनंद दिला, खेळातून गोपाळांना आनंद दिला. असं करता 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 12 वाजले. गोपाळ म्हटले देवा कालची एकादशी आहे, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. तुम्ही नाश्ता केलाय ना. नाश्ता केलाय. नेम असा आहे, काल्याचं कीर्तन करणाऱ्यांनी ऐकणाऱ्यांनी नाश्ता करायचा नसतो, भूक लागली पाहिजे. बरोबर. कालची एकादशी मी फक्त पाण्यावरती आहे बरं का, अजून का खायचंच नसतं काल्याचं कीर्तन होईपर्यंत. तेव्हा गोपाळ म्हणले देवा भूक लागलेली आहे, आता आमचं लक्ष खेळामध्ये लागे ना. भगवान म्हणले असं करा, प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा. आणि सर्वांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या आणि ती पंगत बसवली. भागवतामध्ये वर्णन केले कमलाकार. कमलाचं फूल असतं ना उमललेलं बघा, मोठ्या पाकळ्या बाहेर, त्याच्यापेक्षा लहान आत, त्याच्यापेक्षा लहान आत, त्याच्यापेक्षा लहान आत, असे ते गोपाळ कमलाकार बसवले. आणि मध्यभागी देवाने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केलेला काला कालवला. आणि ते दृश्य स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. काला मांडी लावो, काला मांडी लावो, 9 लक्ष मिळवणी काला मांडी लावो. 9 लक्ष गोपाळ होते. काय दृश्य असेल. सगळ्यांचा पोशाख सारखा होता, प्रत्येकाच्या कपाळावरती गंध होता, प्रत्येकाला झुपकेदार शेंड्या होत्या. आमच्या आहेत पण दिसत नाहीत. सर्वांच्या बंड्या होत्या. काही शिमडे होते, काही बोबडे बोलणारे होते, पण सर्वांच्या चेहऱ्यावरती तेज होतं बरं. स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं, काय आनंद आहे, काय आनंद आहे. आमचा नंबर लागेल का, आम्हाला हा काल्याचा प्रसाद मिळेल का. ते देव विचार करू लागले. आजी ओ सामरावती, काला पहावया येती, देवा वापुला देहभाव विसरती. ते आनंद पाहिला आणि त्यांना वाटलं आपल्याला हा प्रसाद मिळावा, पण हा देव आपल्याला प्रसाद देणार नाही. आम्ही पंक्तीत बसलो आणि 4 लोका जर उठवलं तर त्याच्यासारखा अपमान नाही बरं का. मग त्या देवानी ठरवलं हा प्रसाद आता देव ह्या गोपाळांना वाटणार आहेत. आणि वाटल्यानंतर हे गोपाळ यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला येणार आहेत. कमीत कमी यांच्या हाताची शीत तरी मिळतील. मग त्यांना वाटलं आपण माशाच्या रूपाने पाण्यात उतरावं. काल्याची आशे देव जळी झाली माशी. भगवंतांनी सांगितलं गोपाळ नाही बघा,
मी सर्वांना हा काल्याचा प्रसाद देणार आहे, सर्वांनी खायचा, पण कोणीही यमुनेच्या डोहाकडे हात धुवायला जायचं नाही, खबरदार. गोपाळ म्हणले देवा काय करायचं, अरे आपल्या हक्काची जागा आहे, टिरी सांगाते. हा, इथं पोसावं का? या शरीराचं वर्णन करताना असं वर्णन केले सर्व ठिकाणी देवा इथं देव नाही बरं का, म्हणून मारायचं असे इथं मारायचं बरं का, म्हणून पूर्वीची आपली पद्धत काढायचं आणि असं पुसायचं. म्हणून इथं त्यात एक लहान गोपाळ होता, म्हणजे देवा का जायचं नाही, आता तो काल्याचा प्रसाद आहे आणि माशाच्या रूपाने देव प्रकट झाले, माशाच्या रूपामध्ये काला खाता येत नाही, म्हणजे आदम देह आला बरं का. आणि ज्या देव रूपामध्ये देव होतो तो देह दिव्य आहे, दिव्य देहातही काला खाता येत नाही. काला खाण्याकरता मनुष्याचा जन्म लागतो, नुसता मनुष्याचा चालत नाही. गोपाळ तरी झालं पाहिजे, नाहीतर वारकरी तरी झालं पाहिजे, तरच मिळतो बरं का. मग देवानी ठरवले माशाच्या रूपाने आलेत आणि हा प्रसाद द्यायचा नाही. म्हणून तो लहान गोपाळ विचारला देवा तिकडं जायचं का नाही, म्हणले तिकडं बागुल बुवा आलाय. आणि भगवंतानी तो काल्याचा प्रसाद त्या देवादिकांना दिला नाही, तो काला केलेला आहे आणि देव सर्वांना वाढतायत. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दही भात, अरे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे भात, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. म्हणून तो काल्याचा प्रसाद केलेला होता, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दही भात होता आणि तो दही भाताचा काला देवाने सर्वांना वाटला. गोपाळ भाग्यवान होते, देवाच्या हातून तो त्यांना काला खायला मिळाला, पण आपल्याला तो देवाच्या हातून मिळेल एवढा आपला अधिकार नाही बरं का. म्हणून कलियुगामध्ये आमचं तुमचं सर्वांचं परम भाग्य आहे, जो काला भगवंताने द्वापार युगामध्ये केला तोच काला साधू संतांनी कलियुगामध्ये पंढरपूरला केला. काल्याचं कीर्तन नामदेव महाराजांचं आणि काला वाटायला ज्ञानेश्वर महाराज. कोणी काला वाटावा त्याला मर्यादा आहे बरं का, कमीत कमी तो वाटणारा वैष्णव असावा, पुढाऱ्याच्या हातून कधी वाटू नये, वैष्णवांच्या हातून तो काला हवा. म्हणून आमचं तुमचं भाग्य आहे, आपल्याला तो काला मिळावा असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात कलियुगामध्ये हा काला संतांच्या संगतीमध्ये आपल्याला सेवन करायला मिळेल आणि तो मिळावा असं वाटत असेल तर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये संत संग घडला पाहिजे. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, न लगे हिंडणे मुंडने ते काही, न लगे हिंडणे
मुंडने ते काही विशेष लाभ संत संगे विशेष लाभ संत संगे न लगे इंडने मुंडने ते काही न लगे इंडने मुंडने ते काही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली गुरुनाथ माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कोणी एकी बुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर बोळा गोविंदू कळा कौतुके तुका म्हणे हाशे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा म्हणी तोची वदनी उच्चारी. अशा त्या गवळणी भगवंताच्या दर्शनाला प्राप्त झाल्या होत्या आणि भूल पडल्या होत्या आमच्याही जीवनामध्ये. जसा त्या गवळणींच्या चित्तामध्ये देव बसला तसं आमच्याही चित्तामध्ये 8 दिवसात जे ऐकले ते बसावं. बरोबर. आणि तेच वर्षभर आमच्या चित्तात राहावं म्हणजे आपल्याला परमार्थाचा आनंद वर्षभर भोगता येईल. हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम